या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। त्यांचा संताप आपल्याला इथं एकंदरीत पाहावयास मिळत आहे। त्यांना आतमध्ये सोडलं जात नाहीये। काय कारण आहे नेमकं आत सोडलं जात नाहीये? नमस्कार, मी डी पांढरे, उमेदवार प्रतिनिधी आहे। आम्हाला पत्र आलेलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून की आपण 9:45 ला इथं हजर राहा गेटवर, नंतर आपल्याला सोडलं जाईल। इथं आम्ही बघतो इथं गड्ड्याची जत्रेच्या वरचा मंगळवार बाजार झालेला आहे, कारण प्रभाग 5च्या सर्व लोकांना सोडलेला आहे आणि प्रभाग 6चे लोक येऊन थांबले तर तिथं पोलीस प्रशासनाकडून म्हणणं आहे की जोपर्यंत प्रभाग 5चा निकाल लागत नाही तोपर्यंत प्रभाग 6च्या लोकांना सोडलं जाणार नाही। मग आम्हाला तसं पत्र द्यायचं होतं। आमचे प्रभाग 6चे सगळे लोक इथं त्या वेळेला आले असते 2 तासांनी 4 तासांनी, पण आज आम्हाला इथं हायवे रोड आहे, इथं मुलकाचं ट्रॉफिक जाम झालेला आहे। प्रभाग 6चे हजारो लोक येऊन थांबलेले आहेत आणि तिथं पोलीस प्रशासनाकडे म्हणणं आहे की आम्ही तुम्हाला सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला आतून त्याचा निरोप येत नाही। मग आम्ही करायचं काय? आम्ही मॅडमला हे पण सांगितलं पोलीस प्रशासनाला की आमच्या प्रभाग 6चे जेवढे लोक आहेत त्यांना एका कोपऱ्याला कुठं जर डांबून ठेवा, रूम मध्ये बसून ठेवा, तरी सुद्धा ते ऐकायला तयार नाही। किती वेळ लागेल आता 5 वाल्या? आता मला सांगा, हे प्रभाग 5चा विषय यांना 3 ते 4 तास लागतील। त्यांचं पोस्टल आहे, हे आहे, ते आहे, अ ब कट सगळंच निघणार बाहेर। महिला 2-3 तास तर होऊन जातील। मग तोपर्यंत हे प्रभाग 6च्या लोकांनी काय करायचं? उभं थांबायचं। प्रभाग 6 नंतर 7 आहे, 15 आहे, 7 आहे, 15 आहे, हे आहे आमच्या मागे आहेतच। मग त्यांनी काय रात्री 12ला घरी जायचं का? खायचं काय, प्यायचं काय? इथं 2-2 किलोमीटर पर्यंत कुठली पाण्याची सोय नाही, लघुशंकेची सोय नाही, कुठे जायचं? काय तुम्ही उमेदवार आहे प्रभाग 6चा। आता आम्हाला 7:45 टायमिंग व्हॉट्सअपला दिलेला आहे, त्यानुसार आम्ही सगळे प्रतिनिधी उमेदवार आलेला आहे। मग प्रभागानुसार आणि क्रमांकानुसार आम्हाला टायमिंग द्यायला पाहिजे होता ना। मग यांनी 5चं दिल्यानंतर 5चं झाल्यानंतर 6चं टायमिंग द्यायचं, 11चं 12चं टायमिंग द्यायचं। आता इथं रोडला हायवेला कसं थांबायचं? इथं नाश्त्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही, बसायची सोय नाही। विशेष म्हणजे इथं महिला भरपूर आहेत, महिला उमेदवार आहेत। महिला उमेदवारांनी जायचं कुठं? लघुशंका आली, बाथरूम आली, त्या लोकांनी महिलांनी जायचं कुठं? जरा सुद्धा त्यांना बाहेर महिला असतील त्यांना पण सुद्धा आज सोडी नाही। ते जेंट्स काय हो कुठं जर जाईल, पण महिलांनी काय करायचं? खरं तर एकाच वेळेला मतमोजणीच्या फेऱ्या ज्या आहेत प्रभागनिहाय एकाच वेळेला घेणं गरजेचं होतं आणि आपण पाहतोय की दरवेळेला जे आहे मतमोजणी जी आहे ते एकाच ठिकाणी रामवाडी गोडाऊन असू दे किंवा शासकीय तंत्रनिकेतन असू दे, अशा विविध ठिकाणी किंवा नॉर्थकोट मैदान असू दे, अशा ठिकाणी व्हायची। परंतु यंदा जे आहे प्रभागनिहाय 3-3, 4-4 प्रभागाची वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यातही अनेकांचा आक्रोश आपल्याला पाहावयास मिळत आहे। वेळेनुसार त्यांना आतमध्ये पहिल्या प्रभागाची पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या, मग दुसऱ्यानंतर तिसऱ्या प्रभागाची फेरी होत असल्याने आणि त्यांना त्याप्रमाणेच आत सोडण्यात येणार असल्याने अनेक जण नाराज झाल्याचं एकंदरीत पाहावयास मिळत आहे। कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये। सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम। आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील। इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील। रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्यूम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।